विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ वेगळा आहे बरं का आणि इथं आपण घेणार आहोत रेट लॉ. मी तुम्हाला सांगू का, एक नॉर्मल रिएक्शन तुम्हाला दिली असेल आणि त्याच्यावर जर क्वेश्चन रेट लॉ वरती येणार असेल, तर फॉर्म्युला पाठ करायची गरज नाहीये. जस्ट मी एक सांगतो बरं का. एखादी रिएक्शन आहे समजा, त्यात ए आणि बी हे जे 2 रिएक्टंट आहेत आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार होत आहेत. रेट लॉ नुसार रेट ऑफ रिएक्शन जो काय असतो ना, लक्षात घ्या, की तो ना डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. पण रेज टू सम सुटेबल टर्म्स एक्स आणि वाय. आणि एक्स आणि वाय जे आहे ना, हीच ऑर्डर असते. समजा एक्स ची व्हॅल्यू 2 असेल, तर सेकंड ऑर्डर रिएक्शन 1 असेल, तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 0 असेल, तर 0 ऑर्डर रिएक्शन सुद्धा असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, 0 ऑर्डर 0 सुद्धा असू शकते, पण मॉलिक्युलरिटी 0 असू शकत नाही ना. तो डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. मग स्टेटमेंट काय त्याचं दिलंय बघा, एक सर्टन एक रिएक्शन आपण कन्सिडर केली. ओके. ए, ए, बी, बी आणि गिव्ह सी आणि डी. प्रॉडक्ट जाऊ देत. आपल्याला रिएक्टंट इम्पॉर्टंट आहे. मग रेट ऑफ रिएक्शन काय दिलंय बघा. के हा रेट कॉन्स्टंट आहे. आता हा जो रेट कॉन्स्टंट आहे ना, के याचं युनिट फिक्स नाही आहे. म्हणजे काय सांगतो? रेटचं युनिट फिक्स आहे. कॅपिटल एम एस इन्व्हर्स आणि हे जो कॅपिटल एम म्हणजे मोलॅरिटी आहे ना, म्हणजेच मोल्स पर डीएम क्यूब असतं. मोल्स पर डीएम क्यूब. मग मोल्स पर डीएम क्यूब एस इन्व्हर्स असं चालू शकतं. आता समजा 0 ऑर्डरचा विचार केला आपण, म्हणजे इथं ए रेस टू 0 आहे समजा. तर याचा अर्थ रेट कॉन्स्टंट आणि के चं युनिट सेम आहे. मग के चं युनिट येणार आहे एम एस इन्व्हर्स 0 ऑर्डरसाठी. पण समजा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल, खूप महत्वाचं सांगणार आहे बघा आता. फर्स्ट ऑर्डरसाठी इथं ए रेस टू येणार. रेट ऑफ रिएक्शन युनिट असतं कॅपिटल एम एस इन्व्हर्स. रेट म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम ना. आता के चं युनिट मला काढायचं आणि कॉन्सन्ट्रेशन युनिट आहे एम. एम ला एम कॅन्सल. त्यामुळं के चं युनिट येणार आहे सेकंड इन्व्हर्स, टाइम इन्व्हर्स. म्हणजे जर एखाद्या एमसीक्यू मध्ये के ची व्हॅल्यू तुम्हाला दिले आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन फाइंड आउट करायला सांगितले आणि सेकंड इन्व्हर्स किंवा मिनिट इन्व्हर्स किंवा डे इन्व्हर्स असं युनिट दिलंय ना, त्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ओके. की काय, की जर के चं युनिट टाइम इन्व्हर्स असेल, तर ती असते फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर सेकंड ऑर्डर रिएक्शनचा विचार करूया की आणि मग शॉर्टकट तयार करूया बरं का. ए स्क्वेअर. याचं युनिट काय रे? एम एस इन्व्हर्स. केच युनिट मला फाइंड आउट करायचं. ह्याचं काय येणार? एम स्क्वेअर. हा एम याला कॅन्सल होईल. इंटू एमचं अपॉन एम होईल. एम रेस टू मायनस 1 येईल आणि एस रेस टू मायनस 1. मग ऑर्डर कुठलीही असू दे, एस इन्व्हर्स इन्व्हर्स येते. ओके. 0 ला इथं एम आलं. फर्स्ट ऑर्डरसाठी काहीच येत नाहीये. सेकंड ऑर्डरसाठी मायनस. याचा अर्थ जर तुमची nth ऑर्डर असेल, तर एम रेस टू एम मायनस एन पाहिजे. ओके. आणि पुढे एस इन्व्हर्स आहेच. शॉर्टकट फोर्थ ऑर्डर असेल ना, तर एम इथं 4 टाका. एम रेस टू मायनस 3 आणि मायनस 1 असेल. ओके. तुमच्या लक्षात आलंय? बरं, आता मेन इकडे जाऊया आपण. म्हणजे लॉ काय माहितीये का? इथून लॉ लिहा. रेट ऑफ रिएक्शन इज प्रपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ॲट दॅट टाईम रेज्ड टू अ सिंपल पॉवर. हे स्टेटमेंट आहे. ओके. आता ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स मी तुम्हाला काय बोललो, त्यांनी डाटा दिलेला असतो रे आपल्याला. फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का? नाही. मग स्टेटमेंट आहे. क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन सांगतो. या दोघांची मला गरजच नाहीये. प्रॉडक्ट रिएक्टंट कोण आहे? चॉईस NOBR. अरे पण फॉर्म्युला दिलाय का? दिलाय की. हे काय फॉर्म्युला आहे? की रेट इक्वल्स टू काय सांगा? के NOBR चा काय सांगा? स्क्वेअर. आता सांगतो. नीट लक्ष द्या. सेकंड ऑर्डर आहे ना, शॉर्टकट वापरा रे मगाचा. एम रेस टू एन मायनस 1. मग सेकंड ऑर्डर असेल एम रेस टू मायनस 1, एस रेस टू मायनस 1 असं के चं युनिट असणार आहे. के चं युनिट पण विचारलंय काय? रेट कॉन्स्टंटचं विचारलंय. ओके, ओके, ओके. एम रेस टू मायनस 1 ना? पण एम म्हणजे कोण रे? मोल्स पर डीएफ क्यूब. रेस टू कोण येणार आहे? मायनस 1. बरं या मायनस 1 मोल रेस टू मायनस 1 येणार बरं का बाळांनो. पण डीएम क्यूब येणार. या मायनस 1 या मायनसचं प्लस होणार. ओके. तुम्हाला सांगू का? बरं थांबा 1 मिनिट. मोल, लिटर इन्व्हर्स असं सुद्धा युनिट आहे याचं बरं का. डीएम क्यूब म्हणजेच काय? लिटर. मग डीएम क्यूब म्हणजे लिटर, डीएम क्यूब म्हणजे लिटर रेस टू मायनस 1. मग एम रेस टू मोल रेस टू मायनस 1 बरोबर आहे. पण हे मिस्टेक आहे बरं का, समजून घ्या. एल रेस टू मायनस 1 येणार नाही. एल रेस टू प्लस 1 होणार. काय मायनस मायनसचं प्लस होणार. समजून घ्या बरं का. बरं. फॉर्म्युला तर त्यांनी दिलाय. रेटची व्हॅल्यू काय दिली बघा. रेट ऑफ द रिएक्शन हा दिलाय. म्हणजे ह्या रेटची व्हॅल्यू 6.5 इंटू 10 रेस टू मायनस दिले. NOBR ने डिवाइड करा. NOBR चं कॉन्सन्ट्रेशन 2 इंटू 10 रेस टू मायनस 3 त्याचा स्क्वेअर 4 इंटू 10 रेस टू मायनस 6 होणार आणि तुम्हाला के मिळणार. मायनस 6 ला मायनस 6 कॅन्सल. 1 पॉइंट समथिंग आन्सर येणार आहे.
विदाउट लॉक टेबल सॉल्व्ह करा. पण आपला हा शॉर्टकट वापरा रे बाळांनो. ही सेकंड ऑर्डर रिएक्शन कशावरून कळलं? रेज टू 2 आहे म्हणून. मी तर 2 पुट करा. 1 - 2 किती येणार आहे? -1. मग m रेज टू मायनस ह्याचं युनिट असं लिहा. m रेज टू -1, s रेज टू -1. बर जरा फास्ट होतंय बरं का, पण करायचं आपल्याला लवकर म्हणून ना. रेट लॉचं स्टेटमेंट झालं की हे पहिलं न्यूमेरिकल करा. दुसरं न्यूमेरिकल बघा, इथं सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे बाळांनो. कारण ऑर्डर ही एक्सपेरिमेंट करून फाइंड आउट करतात लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला ती ऑर्डर दिलेली असते. बर NO साठी ऑर्डर 2 आहे. हायड्रोजनसाठी ऑर्डर इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग ओव्हरऑल ऑर्डर 3 आहे. MCQ येऊ शकते बरं का. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. फर्स्ट ऑर्डर इन ए आणि सेकंड ऑर्डर इन बी असं त्यांनी दिलंय. मग रेटचा फॉर्म्युला के. ए साठी फर्स्ट ऑर्डर रेस टू 1, बी साठी सेकंड ऑर्डर रेस टू 2. ओके, आलं ध्यानात तुमच्या? बरं, व्हॅल्यू पुट करूया. रेट ऑफ द रिएक्शन दिलेला आहे, लिहितो मी 3.6 इंटू 10 रेस टू -2. काय विचारलंय त्यांनी? कॅल्क्युलेट रेट कॉन्स्टंट विचारलाय, म्हणजे के विचारलाय. ऑर्डर किती आहे? 3 आहे. फॉर्म्युला काय आपला युनिट काय? 1 - 3 एस इनव्हर्स म्हणजे m रेस टू -2 एस इनव्हर्स हे युनिट आहे रेट कॉन्स्टंटचं बरं का. बर एचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय? 0.2. तसंच ठेवा. बीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.1, पण त्याचा स्क्वेअर 0.01 येणार आहे. इंटूचं अपॉन करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळेल. पण के चं युनिट हे येणार आहे. आता ऐका, मोल्स पर डीएम क्यूब म्हणजे -3 त्याचा स्क्वेअर आणि एस इनव्हर्स म्हणजे याचं युनिट असं येणार आहे. मोलचा स्क्वेअर येणार आहे आणि डीएम रेस टू -6 येणार. बरोबर सांगा बाळांनो, मायनस काय येणार आहे? 6. एक सेकंद बरं का बाळांनो, एक सेकंद. माझ्यावर जी मिस्टेक झाली ती मी क्लिअर करतोय. बघा, -2 रे. -2 आहे, मी चुकून प्लस ठेवलं. मग काय येणार सांगा? मोल रेस टू -2 आणि डीएम रेस टू 6 येणार. आता माझ्याकडं समोर ऑफलाईनला मुलं बसलेली असतात. हा व्हिडिओ करायच्या अगोदर त्यांना मी जेव्हा एक्सप्लेन करत होतो ना, तेव्हा बऱ्याच मुलांच्या पुस्तकात हे युनिट होतं, जे बरोबर आहे. पण जी जुनी पुस्तकं होती त्याच्यामध्ये -6 प्रिंट केलंय. ऑब्व्हियसली मोलला प्लस असेल तर इथं मायनस आहे. तर मी याला मायनस म्हटलं, इथं प्लसच येणार आहे. दोन्ही मायनस येणार नाहीत. मग आली का रे आयडिया तुम्हाला? ही जी आहेत ना न्यूमेरिकल्स खूप 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 सोपे आहेत. चला पुस्तकातले MCQ बघूया. ओके. ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट डबल होणार आहे, कारण ऑर्डर 1 आहे. बी चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की रेट डबल होणार आहे, ऑर्डर 1 आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एंड बोथ आर डबल. रेट ऑफ रिएक्शन डबल केल्यावर, बोथ डबल केल्यावर 4 टाइम्स वाढतील. ए डबल करा, रेट डबल वाढला. बी डबल करा, रेट अजून डबल म्हणजे 4 टाइम्स होईल ना रे बाळांनो. दुसरं, ए इज डबल आणि कॉन्स्टंट हे चालेल मला. बी इज डबल्ड, ए इज हाफ नाही. ए इज केप्ट कॉन्स्टंट, बी इज हाफ नाही. मला तुम्हाला रेट डबल करायचा आहे ना, मग या दोघांपैकी एकाचं कॉन्सन्ट्रेशन डबल करा, दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवा. हे लक्षात घ्या. पहिली MCQ क्लिअर. आता नीट लक्ष द्या. रेट कॉन्स्टंटचं युनिट हे आहे. ओके, एम एस इनव्हर्स झिरो ऑर्डर रिएक्शन आहे. आणि एम रेस टू 1 आलं ना. शॉर्टकट एन 1 - n आणि एस इनव्हर्स. मग इथं जर एम रेस टू 1 पाहिजे एम 0 घेतला पाहिजे ना, म्हणजे ही झिरो ऑर्डर आहे. ओके, सेकंड इनव्हर्स फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. रेट कॉन्स्टंट जर टाइम इनव्हर्स असेल तर ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असते, हे लक्षात घ्या. किती मिनिटं झाली रे? 8-9 मिनिटं शिकवतोय. चला मग आता हे प्रॉब्लेम करायची वेळ आलेली आता. ईझी आहे. सांगतो पुस्तकात फार किचकट मेथडनं सोडून देतात. आपण ईझी करूया आपण. बघा, आपण असं लिहूया की R इक्वल्स टू K A रेस टू X B रेस टू Y. हा एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम आहे. हा तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. तुम्ही काय करा मग त्याप्रमाणे सॉल्व्ह प्रॉब्लेम सोडवा. चला, पहिला रेट आहे 0.15. त्यामुळे A चं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.3, B चं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05 रेस टू Y. चला, पहिलं इक्वेशन झालं. दुसरा रेट आहे 0.30. प्लस ए चं कॉन्सन्ट्रेशन 0.6 रेस टू वाय, याचं कॉन्सन्ट्रेशन 0.05 रेस टू वाय. तिसरं आहे 1.20. ए चं कॉन्सन्ट्रेशन 0.x, बी चं कॉन्सन्ट्रेशन 0.2 रेस टू वाय. ओके, ठीक आहे. आता ऐका, फ्रॉम 1 and 2 लिहूया आपण, रेशो घेऊया. फ्रॉम 1 and 2 लिहू का रे 1/2. 15 टू 30 केला, के कॅन्सल. 0.5 ला 0.5 हे सगळे कॅन्सल. लिहू का इकडे परत 1/2 रेस टू वाय. कुठून आला 1/2? 3 2 6. मग झालं वाय नाही रे बाळांनो, एक्स. झालं की मग देअरफॉर एक्स इक्वल्स टू 1 मिळालं, कारण
इथं 1/2 रेस टू एक्स आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 1 आली. आता फ्रॉम 2 अँड 3 रेशो घेऊया. फ्रॉम 2 अँड 3 बघा. 1/4 घेऊ का परत? 3/1 3 4 12. ओके. 0.6 ला 0.6 कॅन्सल केला की कॅन्सल. वरती 0.05 आहे. 0.05 खाली किती आहे? 0.20 आहे. रेस टू कोण आहे? वाय. ऐका. 5 4 जा. परत आलं की 1/4. 1/4 म्हणजे इथं सुद्धा y इक्वल्स टू 1 येणार. मग तुम्हाला त्याने काय विचारलंय? रेट लॉ विचारलाय ना. मग रेट लॉ असा असतो R इक्वल्स टू K. A रेस टू पण 1 येणार आणि B रेस टू सुद्धा 1 येणार. पण हे तोंडी इथं समजलंय बघा. तुम्ही काय करायचं? कॉन्स्टंट कोण आहे ते शोधायचं. चला इथं कॉन्सन्ट्रेशन डबल, रेट पण डबल. ऑर्डर 1 येणार. पण कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यानंतर रेट जर 4 टाइम्स वाढला तर ऑर्डर 2. समजा, समजून घ्या. कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि रेट 8 टाइम्स वाढला तर ऑर्डर 3. 8 हा 2 चा क्यूब आहे ना. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग हे काय करायला हरकत नाही. इकडे बघा. कॉन्स्टंट आहे. इथे बघा 4 टू 6 होतंय. 4 चं 6च झालंय. ऑर्डर 1 आहे. ए साठी. पण आता इथं मला ना ए साठी ऑर्डर मिळाली लक्षात घ्या. मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. हा पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे आय थिंक. बघा, पहिला जो रेट आहे समजून घ्या. मी दुसरा रेट बरं ठीक आहे. पहिला रेट घेतो. हं. 4 into 10 raised to minus 5 that equals to 0.4 raised to x, 0.2 raised to y. पहिलं इक्वेशन. दुसरं काय? 6 into 10 raised to minus 5 इथं केल्याचं आहे ना, k 0.6 रेस टू एक्स आणि परत 0.2 रेस टू वाय. चला हे दुसरं इक्वेशन. मध्येच मी सोडवायला सुरुवात करतोय. फ्रॉम 1 अँड 2 लिहितोय. मी दोघांचा रेशो घेतोय. इकडे मला मिळणार आहे 4/6 हे कॅन्सल केला की कॅन्सल 2 ला 2 कॅन्सल आणि इकडे पण मला मिळणार आहे 0.4 0.6 रेस टू एक्स. हे 4/6 आहे ना. मग देअरफॉर लगेच मला मिळालं x इक्वल्स टू 1. चला पण आता इकडे कॉन्स्टंट नाही. आता तिसरं जे आहे ना ते मी 32 लिहितोय बरं का. आणि 10 रेस टू मायनस 5 10 न मल्टिप्लाय 10 न डिवाइड के 0.8 रेस टू एक्स आणि 0.4 रेस टू वाय 3. आता फ्रॉम 2 अँड 3 आता नीट लक्ष द्यायचं. फ्रॉम 1 अँड 3 घेणार आहे मी. 1/8 करून टाकतो. 4 8 जा. 5 ला 5 कॅन्सल केला की कॅन्सल. 4 आणि 8 रेस टू एक्स आहे. 0.4 0.8 रेस टू एक्स आहे. ठीक आहे. 2.2 0.4 रेस टू वाय. अरे पण एक्स व्हॅल्यू 1 मिळाली की मला. एक्स व्हॅल्यू 1 मिळाली मला 4/8 मिळालं इथं. आता ऐका 1/8 इक्वल्स टू 4/8 इंटू 1/2 रेस टू वाय. 2 2 जा 4. 8 ला 8 कॅन्सल 1/4 इकडे जातील. पण 1/4 हा 1/2 चा स्क्वेअर आहे. ह्याच्या नंतरची स्टेप मी इथं करतोय. आणि इकडं 1/2 रेस टू वाय आहे. मिळाली की मला y ची व्हॅल्यू 2 मिळाली. y ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा? 2. हे असं रेशो घेऊन सोडवायचं लक्षात घ्या. आता एक काम करूया आपण हं. एक न्यूमेरिकल मी घेतोय बरं का. बघा, या टाइपचंच आहे बरं का. समजून घ्या. हां, इथं आहे ते न्यूमेरिकल. ओके. लक्ष द्या. हं. व्यवस्थित समजून घेऊया. रिएक्शन दिलेली आहे. ओके. जर A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, B कॉन्स्टंट आहे आणि रेट ऑफ रिएक्शन सुद्धा डबल होतोय. याचा अर्थ A साठी ऑर्डर 1 मिळाली की रे भाऊ? सॉल्व्ह झालं. आता शांतपणे बघा. आर लिहितोय हां. आता बघा, A चं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल करा. ऑर्डर 1 आहे. म्हणजे रेट सुद्धा ट्रिपल होणार. B चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय. रेट इन्क्रीज बाय फॅक्टर ऑफ 6 म्हणलंय. फॅक्टर ऑफ 6. आता ऐका. A चं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही 3 टाइम्स करताय. रेट सुद्धा 3 टाइम्स होणार कारण ऑर्डर 1 आहे. आता B चं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी डबल केलंय. मला ऑर्डर माहित नाहीये त्याची. ओव्हरऑल रेट 6 टाइम्स वाढलाय. ओव्हरऑल रेट किती टाइम्स वाढलाय? 6 टाइम्स. याचा अर्थ B मुळे सुद्धा रेट 2 टाइम्स वाढतोय. B चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर रेट डबल होतोय. ट्रिपल म्हणजे समजून घ्या, समजून घ्या. फॅक्टर ऑफ 6 लक्षात घ्या. इथं याचा अर्थ आहे A चं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ट्रिपल केल्यावर रेट ट्रिपल होतोय. पण तुम्हाला रेट 6 टाइम्स करायचा आहे. म्हणजे ट्रिपलचा अजून 2 टाइम्स वाढला पाहिजे. तो 2 टाइम्स B मुळे वाढतोय. मग तुम्ही B चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय. याचा अर्थ B साठी ऑर्डर सुद्धा 1 येणार आहे. आता ह्या टाइपचे न्यूमेरिकल्स मी शोधून घेणार तुमचे नंतर. ओके. कारण ह्या टाइपच्या पुस्तकात कमी आहेत. एमसीक्यूज खूप आहेत लक्षात घ्या. डोकं मगाशी चालवायचं. A चं कॉन्स्टंट डबल करा. रेट पण डबलच होतोय. ऑर्डर 1. A चं कॉन्स्टंट ट्रिपल करा. रेट पण ट्रिपल होतोय. ऑर्डर 1.
पण तुम्ही एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर रेट जर 8 टाइम्स वाढला तर ऑर्डर 3. रेट 16 टाइम्स वाढला ऑर्डर 4. 16 म्हणजे 2:4 आहे ना? हे लक्षात घ्या. मग व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण रेट लॉ अतिशय सोपा आहे. फॉर्म्युला दिलेला असतो. ऑर्डर आपल्याला फाइंड आउट करायची असते. ऑर्डरवरून केचं युनिट ठरतं. केच्या युनिट दिला असेल त्याच्यावरून ऑर्डर ठरवता येते. शॉर्टकट्स m raised to n -1 तो लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट.